रक्षण करायचंय, हिंदूंचं रक्षण करायचंय, आपल्याला प्रभू श्रीरामांचं राज्य स्थापन करायचंय. हलगी बंद कर रे जरा. लहानपणापासूनची ही शिकवण. शिवाजी महाराजांचा जन्मच त्या कामासाठी झाला होता. आपण जी दुर्गा माता दौड करतो ना, त्या दौडीचा उद्देश पण तेच आहे. उद्देश तेच आहे की जिजामातेने मागितलंय भवानीपाशी की असा पुत्र मला दे जो ह्या धर्माचं रक्षण करेल, हिंदूंचं रक्षण करेल, स्त्रियांचं रक्षण करेल, आया बहिणींचे आबरू राखेल, गाईचं रक्षण कसं करेल असा पुत्र मला दे. आणि शिवाजी महाराज त्या रूपाने अवतरित झाले जिजामातेच्या पोटी. आणि वय वर्ष 11 शहाजी महाराजांना भेटायला गेले. साहेबांसोबत पूर्ण त्यांचं शिवाजी महाराज आणि विजापूरला शहाजी राजांना भेटायला गेले बंगळूरला. ते आणि विजापूरला शहाजी महाराज बंगळूरला होते. तिथून शहाजी महाराजांनी शिवाजी महाराजांना बरोबर घेतलं आणि अली आदिलशाहच्या दरबारात, विजापूरच्या दरबारात येऊन उभे राहिले. आणि त्यांचा नियम असा होता अली आदिलशाहचा की वाकायचं 3 वेळा मुजरा करायचा, परत वर मान करायची, पुढे यायचं 2 पावलं, परत वाकायचं, परत मुजरा करायचा, परत पुढे यायचं, परत असं 3 वेळा मुजरा करत यायचं. आणि पहिल्याच मुजऱ्याला शहाजी महाराजांनी मुजरा केला, कारण शहाजी महाराज अली आदिलशाहकडे नोकर म्हणून होते आणि शिवाजी महाराज बाजूला उभे होते. शहाजी महाराजांनी मुजरा केला आणि बोलता येई नाही, कारण अली आदिलशाह पुढे बोलता येई नाही. डोळ्यांनीच खुनवायचं, म्हणजे दाटवायचं की बाबा मी करतोय तसा मुजरा कर, मी करतोय तसा मुजरा कर. शिवाजी महाराजांच्या काय ते बुद्धीला पटलं नाही. तेव्हा चालू आहे, शहाजी महाराज मुजरा करत गेले, शिवाजी महाराज जागेच उभे आहेत. शिवाजी महाराज काय शहाजी महाराजांबरोबर चालत गेलं नाही, एका जागे उभे राहिले. तर अली आदिलशाह म्हणजे बोलता येईना काही. शहाजी महाराजांची ताकद त्यावेळेची फार मोठी, जवळजवळ त्या अली आदिलशाहच्या बाजूच्या तख्तावर बसायची ताकद शहाजी महाराजांची. एका वेळेला निजामशाहीचा तो पुत्र निजामाचा तो मांडीवर घेऊन मोगलाईशी युद्ध करायला शहाजी महाराज उभे राहिले, तर मोगल माघारी पाठवलेत. एवढी मोठी शहाजी महाराजांची ताकद आहे. शहाजी महाराजांना काय बोलावं तर उलट आपल्या अंगावर फिरल म्हणून, असंच आपलं डिवचायचं म्हणून की असू द्या पोरग लहान आहे, त्याला कळत नसेल, त्याला दरबाराचे रीतिरिवाज माहिती नसतील, म्हणजे शहाजी महाराजांना खिजवायचं म्हणून तो बोलून गेला. शहाजी महाराजांना वाईट वाटलं की बाबा ही चुकीचं होतंय आणि माझा अपमान झालाय. एवढ्या सगळ्या सरदारात शहाजी महाराजांचा पुत्र आणि त्याच्यामुळं अपमान झाला, सगळे सरदार हसतील आणि माघारी घेऊन आले. जिजामातेपाशी आणलं आणि म्हणले हे दर तुझं पोरग, ह्याला काय शिकवलं, हे मुजरा करत नाही, ह्याच्यामुळं माझा अपमान झाला, सगळे लोक माझ्याकडे बघत होते, तू काय शिकवलंय तुझं तू बघ. म्हणजे जिजामातांना पण वाईट वाटलं की बाबा मुलामुळं शहाजी महाराजांचा किंवा माझ्या पतीचा अपमान झाला. त्याला घेऊन गेले, शिवाजी महाराजांना आत खोलीत घेऊन गेले आणि विचारलं की का तू मुजरा केला नाही, मुजरा का केला नाही, मुजरा का केला नाही ती सांगताना शिवाजी महाराज सांगतात वय वर्ष फक्त 11 की होतात देवळे नष्ट, होतात देवता भ्रष्ट. देवळं नष्ट होत्यात, देवता सगळे भ्रष्ट होत्यात. पुढून अफजल खानाने जे केलं तोच प्रकार आधी पण चालू होता. गो ब्राह्मण ओरडती, धर्मावरती संकट, धर्मावर संकट आलंय, गायी कापल्या जातात, जे लोक गुरव आहेत किंवा मंदिरात जी पूजा करतात त्यांचं सगळं हानी चाललेली आहे. न्याय नीती उरली, न्याय तर उरलाच नव्हता, नीतीनं कोण चालत नव्हतं, सगळं संपुष्टात आणलं होतं. आणि हा घोर मांडला ज्यांनी, त्यांच्या पुढे जाऊन देशाभिमान सोडून त्यांनाच मुजरा करायचा. माझ्या काही हे बुद्धीला पट नाही. तू सांग तुझ्या चरणाशी, तू सांग तुझ्यासाठी तुझ्या चरणाशी मी मान कापून ठेवतो. तू सांग तात चरणाशी, तात म्हणजे बाप, तू सांग माझ्या बापासाठी मी मान कापून ठेवतो. पण हे कोण गो ब्राह्मण जे आहेत त्यांच्यासाठी सांग, मी त्यांच्यासाठी मान तोडून ठेवतो. परिपरके सत्ताधारी ही कोण, ही बाहेर नाही आलेली इथे, ह्यांनी आतापर्यंत देश लुटून खाल्लाय आणि ह्यांच्यासाठी मी मुजरा करायचा किंवा मान कापून ठेवायची आपल्याला जमणार नाही. परिपरके सत्ताधारी गृहीशिरोनी झाले वैरी, मुजऱ्याला हातनी वाही, मुजरा मान लवू शकलो नाही. मी म्हणता नाही मला न्यायचं, मला जायचं नव्हतं तरी पण मला ओढत दरबारात नेलंय. मी म्हणता नाही दरबारी नेले आहे, जो आत शिरोनी पाहिजे. आज शिरून बघितलं तर कोण, ह्यांनी ज्यांनी आतापर्यंत 700 800 900 वर्ष देश ज्यांनी लुटला खाल्ला, हिंदूंची आतापर्यंत कत्तल केली, त्यांनाच मुजरा करायला हे मला घेऊन चाललेत. हे काय मला पटलेलं नाही. आणि तो जे सिंहासनावर बसलाय ते सिंहासन तरी कोणाचं आहे, ते वैभव तरी कोणाचं आहे. हे काहूर मनी प्रश्नांचे, या प्रश्नांचं सगळं काहूर माझ्या मनात उमटलंय. देशाचा राजा नाही, धर्माचा राजा नाही, राजनिष्ठ होऊ कसा राहू मी, ह्या राजाचा राजनिष्ठ कसा होऊ, असं सगळं चाललं होतं, असं सगळं त्यांना सांगत होते. आणि परत सुलतान झाला क्रुद्ध, उमराव झाले क्रुद्ध,
जातीवंत झाले स्तब्ध. जे यांनी सगळं करायचं होतं ती सगळी आता ह्यांच्याच नोकर म्हणून ह्यांच्याच पदरी उभे येतात आणि ही पण हिंदूंनाच त्रास देतात. तर हे सगळं संपून मी काय करील तर मी मावळची लोक म्हणजे हे जे मराठी लोक आहेत ज्यांना धर्म टिकवायचा आहे, ज्यांच्यासाठी हे सगळं उभं करायचं आहे, ती सगळी लोक उभा करीन आणि त्यांच्यासाठी लढील, त्यांच्यासाठी शस्त्र हातात घेईल, त्यांना गोळा करील आणि ही बाकी सगळे आदिलशाही सुलतानशाही सगळी गाडील आणि आई भवानीचं राज्य स्थापन करील असं शिवाजी महाराज वयाच्या 11व्या वर्षी जिजामातेला सांगतायत. असा ह्या सगळ्या पद्याचा अर्थ आहे. जय श्रीराम. श्लोक छत्रपती